गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम राजकुमार मोळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. तर इनसेम खूप जवळ आलेली. इनसेम एक्झामसाठी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, सगळं कव्हर करतो. 2-3 व्हिडिओ बनवूया युनिट नंबर 1, युनिट नंबर 2चे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटेड 12+ मार्क मिळतील. तर फर्स्ट युनिट आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं मॅग्नेट. त्याचं नाव वेगळं आहे, मॅग्नेटिझम वगैरे, पण मॅग्नेट या पूर्ण सर्किटची वन लाईन स्टोरी. म्हणजे आपण पूर्ण एक मूवी बघतो, ते मूवी पाहिल्यावरती एका सेंटेन्स मध्ये आपण जे सांगतो उत्तर, दॅट इज मॅग्नेटची वन लाईन स्टोरी सांगतो तुम्हाला. दिस इज अ कंडक्टर. वेन आय गिव्ह अ करंट टू कंडक्टर, एका कंडक्टरला मी जर करंट दिला त्याच्यामध्ये काय तयार होतं, तर मॅग्नेट तयार होतं. एवढी सिंपल स्टोरी आहे. एक सिंपल कंडक्टर असेल, त्याला मी करंट दिला, त्याच्यामध्ये काय तयार झालं, मॅग्नेट. पुन्हा दुसरा एक कंडक्टर आहे गोल, त्याला आपण सोलेनॉइड म्हणतो किंवा टोरॉइड म्हणतो. सिंपल आहे, त्याला मी सप्लाय दिला म्हणजेच करंट दिला, त्याच्यामध्ये मॅग्नेट तयार झालं. एवढं सिंपल आहे. मॅग्नेटिझम, पूर्ण मॅग्नेटिझम याच्यावरती कव्हर होतं. एक सर्किट, एक कंडक्टर, त्याला करंट दिला, मॅग्नेट तयार झालं. बरोबर. तर फर्स्ट मॅग्नेट, व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे जर माझ्याकडे मॅग्नेट असेल, सपोज हे मॅग्नेट आहे, मॅग्नेटचा कुठलाही पॉईंट आला तरी 4-5 पॉईंट लिहायचे. त्यातला पहिलं म्हणजे 4 स्टेटमेंट जे आपण म्हणतो की मॅग्नेटचं काही जरी आलं तरी काय लिहायचं. पहिलं स्टेटमेंट, लाईक पोल रिपेल इच अदर, अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर. हे एन पोल असेल किंवा एस पोल, म्हणजे इथं काढून दाखवतो मी. सपोज दिस इज मॅग्नेट, दिस इज एन पोल, दिस इज एस पोल. आउटसाइड मॅग्नेट, आउटसाइड मॅग्नेटच्या बाहेर ह्या लाईन्स कशा असतील, तर ह्या लाईन्स एन टू एस असतील आउटसाइड, आणि इनसाइड दिस इज एस टू एन. पहिलं काय, लाईक पोल. सेकंड, अनलाईक पोल. थर्ड, आउटसाइड मॅग्नेट. आउटसाइड मॅग्नेट, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स गोइंग एन टू एस अँड इनसाइड एस टू एन. मॅग्नेटचं काय जर आलं तरी हे पहिले 4 पॉईंट लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायची. बरोबर. तर व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, तर या डेफिनेशन्स आहेत. जर आल्या 3 मार्काचे येतील, पटकन सांगतो अगदी 2 मिनिटांमध्ये. सपोज दिस इज अ मॅग्नेट, हे मॅग्नेट आहे. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, तर या मॅग्नेटच्या फील्डमध्ये एखादी गोष्ट आली, कंडक्टर असेल किंवा काही, कितीपर्यंत अट्रॅक्ट. सपोज हे मॅग्नेट आहे, इथपर्यंत मी ते कंडक्टर ठेवला, इथं आला, इथपर्यंत अट्रॅक्ट होत नाहीये किंवा रिपल पण होत नाही. इथं आल्यावरती तो अट्रॅक्ट होतोय, इथं आल्यावरती. म्हणजे याची एक फील्ड असेल. ही जी फील्ड आहे, ही जी फील्ड आहे, दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड. जर कंडक्टर इथं ठेवला तर त्याला काहीच होत नाही, पण इथं आला तर त्याला अट्रॅक्शन होईल किंवा रिपल्शन होईल, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फील्ड. सेकंड आहे फ्लक्स. व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स दाखवतो आपण सिम्बॉल फाय. टोटल नंबर्स ऑफ लाईन्स किती आहेत ह्या, that is called magnetic flux unit Weber. Then magnetic flux density. Flux density म्हणजे कुठली डेन्सिटी म्हणजे काय, फ्लक्स पर युनिट एरिया. फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आपण बी ने दाखवतो, दॅट इज वेबर पर मीटर स्क्वेअर, आणि यालाच म्हणायचं टेस्ला. पण लास्ट टाइम आय थिंक 2017-18 साली RRB JEE ला क्वेश्चन होता हा, वेबर पर सेंटीमीटर स्क्वेअर इज नॉट इक्वल टू टेस्ला. व्हेरी इम्पॉर्टंट. जर कधी MCQ वगैरे आले किंवा ट्रू अँड फॉल्स चुकून पडलं तर हे असं येऊ शकतं, वेबर पर सेंटीमीटर स्क्वेअर इज टेस्ला नाहीये, वेबर पर मीटर स्क्वेअर टेस्ला असतो. दिस इज नॉट टेस्ला. हे झालं मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. देन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, H इज इक्वल टू NI/L. तुम्हाला सर हे काय सांगताय, आपल्याला ज्यावेळी न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण, हे सगळे फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला. H इज इक्वल टू NI/L. तर हे सिंपल होते. यानंतर आहे व्हॉट इज MMF. MMF मीन्स इलेक्ट्रिकल मध्ये असतं EMF, याच्यामध्ये असतं MMF, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, N इंटू I. MMF इज इक्वल टू N इंटू I. व्हॉट इज रिलक्टन्स. रिलक्टन्स डिनोटेड बाय S. रिलक्टन्स, रिलक्टन्स डिनोटेड बाय S. व्हॉट इज रिलक्टन्स. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये असतो रेझिस्टन्स. रेझिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. तसं याच्यामध्ये असतो रिलक्टन्स, अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स
इज कॉल्ड रिलक्टन्स. याचं काय, L अपॉन μ0 μr इंटू A. व्हॉट इज μ0 μr? व्हॉट इज म्यू? म्यू इज अ परमिएबिलिटी. परमिएबिलिटी. व्हॉट इज परमिएबिलिटी? परमिएबिलिटी म्हणजे अशी एक ॲबिलिटी की जो हा फ्लक्स सेटअप म्हणजेच तयार होण्यास किंवा फ्लो करण्यास मदत करतो, म्हणजेच कोण, म्यू. अगेन याचे दोन पार्ट होतात. दिस इज परमिएबिलिटी, देन μ0 and μr. μr is a relative permeability and this is absolute permeability. डेफिनेशन एवढं डीप मध्ये येतील असं मला वाटत नाही, कारण आता 8-7चा पॅटर्न आहे. 3-6चा पॅटर्न असता तर डेफिनेशन विचारतात, पण विचारल्यास काय करणार म्हणून हे. आणि याची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते काय, तर 4π × 10⁻⁷. आणि हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवलंय. म्यू आर हा टोटली त्या मटेरियल वरती डिपेंड असतो. जर म्यू आर त्या मटेरियलची व्हॅल्यू तुम्हाला गिवन असते आणि म्यू आर इन एअर इज इक्वल टू 1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळी आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू हेच लागणार तुम्हाला. एमएमएफ झाला, रिलक्टन्स झाला, परमिएबिलिटी झाली, त्यानंतर एक परमियन्स नावाचं एक आहे. परमियन्स. व्हॉट इज परमियन्स? म्हणजे कंडक्टन्स तिकडे होते. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टन्स असतं. कंडक्टन्स इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टन्स. तसं परमियन्स बरोबर काय, परमियन्स बरोबर 1 अपॉन एस. व्हॉट इज एस? एस इज अ रिलक्टन्स. विषय संपला. ह्या डेफिनेशनने तुम्हाला याच्यापैकी डेफिनेशन आल्या तर आता मी मराठीत समजून सांगितलं. तुमचं काम आता असं असेल की समजून सांगितलेलं डेफिनेशन पुस्तकात जाऊन बघून ते इंग्लिशमध्ये लिहा, एकदा लिहून काढा. म्हणजे नोट्स काढताना काय करा मी सांगतो. फर्स्ट डेरिव्हेशन किती आहेत ते बाजूला काढा. मी सांगतो युनिट नंबर 1 मध्ये आहेत एकूण 3 डेरिव्हेशन. युनिट नंबर 1 मध्ये, युनिट नंबर 2 मध्ये आहेत एकूण 3 डेरिव्हेशन. असे 6 डेरिव्हेशन पाठ करायचे. नशीब चांगलं असेल एक डेरिव्हेशन तर कन्फर्म येणार फॉर 8 मार्क्स. एक डेरिव्हेशन 8 मार्कला येणार आणि तुमचं नशीब चांगलं असेल सेकंड डेरिव्हेशन 7 मार्कला येणार. म्हणजे मी फक्त डेरिव्हेशन जरी पाठ करून गेलो पेपरला, पेपर घेतला, पहिल्या 5 मिनिटात एक डेरिव्हेशन, दुसऱ्या 5 मिनिटात दुसरं डेरिव्हेशन लिहिलं, 8 आणि 7 15. बरं, पेपर चेकिंग करताना डेरिव्हेशन मध्ये मार्क कट होत नाहीत. व्हेरी इम्पॉर्टंट. हे डेफिनेशन, ह्या डेरिव्हेशन 6 पैकी 6 ज्याचे पाठ होतील BEE आरामात निघणार. आणि डेरिव्हेशन जो ऑप्शनल ठेवून जाईल BEE ऑप्शनल राहणार. डेफिनेशन कितीही पाठ करा ते येईलच याची गॅरंटी नाही. आणि तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर मला हे करा, तुम्ही युट्यूबमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला नोट्स देतो. गुगल ड्राईव्हची लिंक किंवा आता व्हिडिओ झाल्यावरती गुगल ड्राईव्हची लिंक शेअर करतो. जे आता बारामतीमध्ये आहेत आपल्या कॉलेजमध्ये त्यांनी पूजा झेरॉक्समध्ये जा, त्यांना सांगा मुळे सरांच्या इनसेमच्या नोट्स पाहिजे, देतील ते. ज्यांच्याकडे नसेल, बाहेरच्या कॉलेजची मुलं असतील त्यांना मला हाय पाठवा किंवा तुम्ही कमेंट करा, तुम्हाला मी तिथं गुगल ड्राईव्हची लिंक शेअर करतो. ओके, चला. तर इथपर्यंत झालं परमियन्स झालं. यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट. शोर शॉर्ट हा क्वेश्चन 6 मार्कासाठी येतो. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट दोनच फक्त काही लक्षात ठेवायचे फॉर्म्युले, त्याच्यावरून तुम्ही लिहू शकता. म्हणजे तो फॉर्म्युला सांगतो मी इकडं, V is equals to IR and R is equals to ρl upon A. हे 2 फॉर्म्युले लक्षात राहिले, हे पाठ करण्याची पण गरज पडणार नाही. बरोबर. आता आपण बघूया, एक एक पॉईंट बघू, हे लक्षात ठेवा. आणि मी सांगतो तसं लिहू नका पेपरमध्ये. पेपरमध्ये स्टेटमेंट मध्ये लिहा. आता एक्सप्लेन करताना मी तुम्हाला पटकन सांगतो. इन इलेक्ट्रिकल सर्किट देर इज V म्हणजेच काय, EMF प्रेझेंट. EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, इकडे असतो MMF, इकडे असतो करंट, इकडे असतो फ्लक्स, इकडे असतो रेजिस्टन्स, इकडे असतो रिलक्टन्स. मग इथं आपण असं लिहू शकतो की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. इथं पण सेम, S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. R is inversely proportional to A. Same. Inversely proportional to A. This is called similar point.
पेपरमध्ये येतं राईट 4 सिमिलर पॉइंट्स फॉर 4 मार्क्स अँड 2 डिसिमिलर पॉइंट फॉर 2 मार्क. 4 सिमिलर पॉइंट 4 मार्कांसाठी, 2 डिसिमिलर पॉइंट हे लिहिले. मग इथं KVL KCL वगैरे अप्लाय होतं ते बघून घ्या. 1 2 3 4 5 4च लिहायचे. हे फक्त हे 2 जरी पाठ केले तरी हे लिहू शकता. मग EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. डेफिनेशन लिहा, करंट डेफिनेशन लिहा, रेजिस्टन्स डेफिनेशन लिहा. इथं पण याचे डेफिनेशन लिहा. फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स, टोटल नंबर ऑफ फील्ड ऑफ लाईन्स. मग एक फ्लक्स म्हणजे काय किंवा 1 वेबर म्हणजे काय? 1 वेबर म्हणजे 10⁸ नंबर ऑफ लाईन्स. अशा गोष्टी लिहा. यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात राहत नाही ते म्हणजे काय? डिसिमिलर पॉइंट. तुम्ही कितीही मोठे सिमिलर पॉइंट तुम्ही 20 लिहिले तरी त्याला 4च मार्क पडणार. डिसिमिलर पॉइंट. फर्स्ट, इलेक्ट्रिकल सर्किट हे जर मी ओपन गोष्ट केली एखादी तर त्याच्यामध्ये वर्क होत नाही. ओपन कंडिशन मध्ये सिम्पली म्हणजे एक आपली वायर आहे, ती वायर मी कट केली. काय केली? वायर ती मी कट केली. तर कट केल्यावरती करंट फ्लो होईल का? नाही. म्हणून इलेक्ट्रिकल सर्किट हे ओपन कंडिशन मध्ये वर्क होत नाही. बट मॅग्नेटिक सर्किट हे ओपन कंडिशन मध्ये वर्क होतं. बघा, हे वर्क होतं. ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल कनेक्शनच नसतं त्याच्यामध्ये, ते मॅग्नेटिकली कपल असतं म्हणून ते ओपन मध्ये वर्क होतं. दिस इज नॉट वर्क इन ओपन कंडिशन. सेकंड इज resistance is total resistance is depend upon temperature. इकडं reluctance is does not, कसं लिहू? does not depend upon temperature. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा एवढा चार्ट जरी बघून गेला, हे 2 सूत्र आणि एवढं बघून गेलं, 6 पैकी 6 मार्क मिळणार. डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक सर्किट हा माझ्या काळापासून म्हणजे 2000 मी 11 साली EFE ला होतो. 2011 पासून आतापर्यंत सर्रास कंटिन्यू कन्फर्म प्रश्न होतो. याच्यामध्ये काय अडचणी असतील असं मला वाटत नाही. तर बरेचसे पॉइंट आपण पटपट कव्हर करूया कारण हे खूप इझी आहे. म्हणजे जर तुम्ही आपण प्रेडिक्ट केल्याप्रमाणे पेपर आला तर तुम्हाला 20+ मार्क आरामात मिळायला पाहिजे. करेक्ट? हे झालं. मी याच्यावरचा न्यूमेरिकलचा सेपरेट व्हिडिओ करेल. हाऊ टू सॉल्व्ह न्यूमेरिकल. याचे एअर गॅपचे न्यूमेरिकल तुम्हाला खूप अवघड वाटतात, आय नो. फक्त आपल्या ट्रिक लक्षामध्ये ठेवा. तुमचा एअर गॅपचा एकही न्यूमेरिकल चुकणार नाही चुकणार. माझ्यावरती विश्वास ठेवा. हे झाल्यावरती न्यूमेरिकलचा सेपरेट व्हिडिओ तयार करेल. हे झालं डेफिनेशन्स. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डेरिव्हेशन. फर्स्ट डेरिव्हेशन आहे कोएफिशियंट ऑफ कपलिंग डिनोटेड बाय K. म्हणजे मी डेरिव्हेशन तुमच्याकडून फक्त काय करायचं हे सांगतो. मध्ये मध्ये स्टेटमेंट टाका. काय टाका? मध्ये मध्ये स्टेटमेंट. इथं काय करायचे? फिगर काढा. कुठली? म्युच्युअलची. E रेजिस्टन्स R. दिस इज व्हेरिएबल रेजिस्टन्स. हे आहे. आणि दिस इज सेकंड डायग्राम. दिस इज गॅल्व्हॅनोमीटर. का गॅल्व्हॅनोमीटर? गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन जे होतो करंट मध्ये ते आपल्याला दाखवतो. दिस इज डायग्राम ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. एक डायग्राम काढा म्युच्युअलची. त्या खाली मग लिहायला सुरुवात करा. काय लिहायचं? सरळ सांगतो. पाठ होईल पाठ. फर्स्ट M इज इक्वल्स टू वॉट? सपोज N1 असेल. सपोज काय असेल? N1 तर सगळे 2 म्हणजे काय? K2 phi2 अपॉन I2. दिस इज इक्वेशन नंबर 1. देन सेकंड M इज इक्वल्स टू N2 असेल तर सगळं 1. K1 phi1 अपॉन I1 इक्वेशन नंबर 2. देन मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2. वी गेट M² बरोबर काय बघा? N1 N2 K1 K2 phi1 phi2 अपॉन I1 I2. ह्याला म्हणा रिअरेंज. काय म्हणायचं? रिअरेंज इक्वेशन. मग कसं होईल? कसं रिअरेंज करणार हे बघा. K1 K2 इन ब्रॅकेट N1 phi1 अपॉन I1
N2 phi2 upon I2. दिस इज L1, दिस इज L2. हे फॉर्म्युला आहेत फॉर सेल्फ इंडक्टन्स. म्हणून काय होईल, m² बरोबर K1 K2 L1 L2 काय का टेकिंग स्क्वेअर रूट m इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट K1 K2 सेकंड L1 L2. हे कॉन्स्टंट आहे K, ते ब्रॅकेट घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी. म्हणून m इज इक्वल्स टू K अंडर रूट L1 L2. K इज इक्वल्स टू m अपॉन अंडर रूट L1 L2. दिस इज फायनल सोल्युशन. याला आपण m मॅक्स पण म्हणतो. किती आहे, 8 मार्कासाठी येणारा कन्फर्म क्वेश्चन. 1 2 3 4 5 6 7 7 स्टेप मध्ये उत्तर. पण तुम्ही असं लिहू नका. तुम्ही काय लिहा, हे लिहिलं याच्या खाली लिहा. समजा आता हे कळालं तुम्हाला, तर कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो. हे पेपर मध्ये लिहिलं, हे लिहिल्यावरती खाली लिहिलं वेअर N1 मीन्स काय, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी साइड. phi2 म्हणजे काय, फ्लक्स लिंकेज इन सेकंडरी साइड. I2 करंट इन सेकंडरी साइड. त्यानंतर परत लिहिल्यावर त्याची वेअर लिहा आणि अशा गोष्टी लिहा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2 वी गेट. असं छान मस्त पेनने लिहा. काही सपोज चुकलं तरी हे उत्तर आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, दिस इज कोएफिशियंट ऑफ कपलिंग. हे एक डेरिवेशन आहे. सेकंड डेरिवेशन आहे एनर्जी स्टोर इन इंडक्टन्स. एनर्जी स्टोर इन इंडक्टन्स. काय एनर्जी स्टोर इन इंडक्टन्स, तर त्याच्या अगोदर एक पॉइंट राहिला, हे आधी सांगतो मी. एनर्जी स्टोर इन इंडक्टन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड, या दोन्हीपैकी काही जर आलं तरी डेरिवेशन सेम. मग कसं लिहिणार, सिंपल परत सांगतो. E इज इक्वल टू स्मॉल मायनस L di बाय dt. I बाय dt म्हणजे काय, हा इंडक्टन्स हा चेंज इन करंटला अपोज करतो. देन काय करायचं आपल्याला, देन आता काय होतं, हा चेंज इन करंटला अपोज करतो. कोण, इंडक्टन्स. पण जेव्हा चेंज इन करंट होत नाही तोपर्यंत ईएमएफ तयारच होणार नाही आपल्याला. हे थेअरीचे क्वेश्चन आहेत, बरेचशी थेअरी आहे याच्या मागे. म्हणून आपण असं म्हणतो V इज इक्वल्स टू मायनस E. एवढं लक्षात ठेवा. का तर आपण याला एक्सटर्नल सोर्स लावतो आणि चेंज इन करंट झाला पाहिजे आपल्याला. जर चेंज इन करंट झालाच नाही तर ईएमएफ तयार होणार नाही. म्हणून आपण हे म्हणतो, व्हॉट इज इलेक्ट्रिकल एनर्जी, पॉवर इंटू टाइम. व्हॉट इज पॉवर, V इंटू I इंटू टी. व्हॉट इज V, दिस इज मायनस E. हे प्लस E आहे म्हणजे काय होईल, L di बाय dt इंटू I. हे टाइम आहे, त्याला आपण dt म्हणू शकतो, चेंज इन टाइम. हे टी ला टी कॅन्सल राहतं, काय मग फक्त L I di. E इज इक्वल टू, घ्या स्क्वेअर रूट. जर हे स्क्वेअर रूट घेतलं पूर्ण 0 टू I, L कॉन्स्टंट बाहेर येतं. I di म्हणजेच काय, I स्क्वेअर अपॉन 2. बरोबर. तर याला काय करायचं मग, हे असं येईल I स्क्वेअर बाय 2 0 टू I. हे डेरिवेशन असेल कशाचं, I di. फक्त यात व्हॅल्यू टाकल्यावर काय येईल, L I स्क्वेअर बाय 2. संपला विषय. 1 2 3 अगदी चौथ्या स्टेपला उत्तर. लिहिताना पण चांगलं लिहायचं. हे डेरिवेशन एक नीट बघा. डेरिवेशन परफेक्ट केलं काही होत नाही, इथपर्यंत काय अडचण नसावी. डेरिवेशन बुक मध्ये बघा, कन्फर्म या दोनपैकी एक डेरिवेशन दिसेल तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये. आणि याच्यानंतर काय, पर युनिट व्हॉल्यूमचं हे डेरिवेशन तुम्ही बघा. सगळं सोडून देऊ शकत नाही कारण टाइम वाढतो आपल्या व्हिडिओचा. इथपर्यंत आलं. आता राहिले फक्त काय, तर फॅराडेचे 2 लॉ, फॅराडेज 2 लॉ. काय फॅराडेचे 2 लॉ आहेत सांगतो. थोडस व्हिडिओ फास्ट करतोय कारण आपल्याला पटकन उरकायचंय आणि मार्क तुम्हाला पडले पाहिजे. कमी वेळेत तुम्हाला कॉन्फिडेंटली कळालं पाहिजे की ओके हे मला करायचंय. चला, तर फॅराडे नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याचं काय म्हणणं होतं, मॅग्नेट सर्किटची थेअरी आपण काय सांगितली की कुठल्याही कंडक्टरला मी करंट दिला तर मॅग्नेटिक तिथं मॅग्नेट तयार होतो. कंडक्टरला करंट दिला तर फॅराडे नावाचा सायंटिस्ट असा होता की त्याचं म्हणणं असं होतं की प्रत्येक वेळी मी कंडक्टरला करंट का देऊ, म्हणजे कंडक्टरला करंट दिल्यावरच मॅग्नेट तयार होतंय, तर मॅग्नेट पासून करंट तयार होईल का, असं म्हणणं होतं कोणाचं, फॅराडे नावाच्या सायंटिस्टचं. पण त्यांनी खूप एक्सपेरिमेंट केले
त्यानंतर त्याला एक दोन स्टेटमेंट मिळाले. काय स्टेटमेंट होते ते? वेनेवर एक्सप्लेन करून सांगतो. समजा हे कंडक्टर आहे, हे परमनंट मॅग्नेट आहे. वेनेवर मॅग्नेटिक फील्ड कशी असेल मॅग्नेटिक फील्ड? आता N2S म्हणजे इकडे जाईल असं. वेनेवर मॅग्नेटिक फील्ड, ही फील्ड कट्स बाय कंडक्टर, म्हणजे कंडक्टर काही फिरत असेल, किंवा अ कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फील्ड. वेनेवर कंडक्टर कट्स मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड कट्स द कंडक्टर, EMF गेट इंड्यूस. म्हणजे त्या लाईन्स एक तर मॅग्नेट फिरला पाहिजे आणि कंडक्टर स्टेडी आहे, असा फिरतोय तर तो कान कट करेल, और मॅग्नेट स्टेडी आहे आणि हा कंडक्टर फिरतोय तर त्या लाईन कट करणार. त्या लाईन जेवढ्या जास्त कट होतील तेवढं EMF जास्त तयार होणार, असं म्हणणं होतं फॅराडे नावाच्या सायंटिस्टचं. मला वाटतं थिअरीचे क्वेश्चन आपण बऱ्यापैकी बघितले, एकदा बघून घ्या. ओके, लास्ट एक थिअरीचा पॉइंट राहिला. तो म्हणजे अगदी 2 मिनिटात सांगणार. आउट ऑफ मार्क मध्ये, आउट ऑफ राईट हँड थंब रूल. आपल्याला माहिती राईट हँड थंब रूल. दिस इज अ राईट हँड थंब. कर्ल फिंगर इंडिकेट्स मॅग्नेटिक फील्ड अँड थंब इंडिकेट करंट. बरोबर, हे माहिती आहे आपल्याला. पण हा लॉ आहे तो स्ट्रेट कंडक्टरसाठी आहे, दुसऱ्या 2 कंडक्टरसाठी वेगळे आहे. बरोबर, तर मी इथं लिहून देतो. फॉर straight conductor, for solenoid, for toroid. काय? राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल. उगच मला डायग्राम चांगली होती म्हणून मी हे फिंगर दाखवत बसू नका, डायरेक्ट असं दाखवा. दिस इज थंब, दिस इज कर्ल फिंगर. थंब इंडिकेट्स काय आणि हे इंडिकेट काय. म्हणजे मी इथं लिहितो T फॉर थंब आणि कर्ली फिंगर्स इंडिकेट. बरोबर. हा जर क्वेश्चन आला तर फक्त एवढं लक्षात ठेवा, हा टेबल बघून जा, विषय संपला. टेबल. फॉर स्ट्रेट कंडक्टर थंब इंडिकेट्स करंट I आणि कर्ली फिंगर इंडिकेट्स मॅग्नेटिक फील्ड. बरोबर, हेच आपल्याला माहिती. पण पेपरमध्ये विचारतं सोलेनॉइड अँड टोरॉइड. सोलेनॉइड साठी काय? दिस इज. बरोबर, दिस इंडिकेट्स करंट. इन बोथ केस कर्ली फिंगर इंडिकेट्स करंट. फॉर सोलेनॉइड दिस इंडिकेट्स N पोल आणि इथं फ्लक्स. हा ऍज इट इज बघा, 2 मिनिटांमध्ये काढून घ्या, तुम्हाला सुटेल. तर माझ्या माहितीनुसार एक अजून राहिला, आय थिंक राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल पण सेम आहे. दिस इंडिकेट्स करंट, दिस इंडिकेट्स मॅग्नेटिक फील्ड, दिस इंडिकेट फोर्स, मॅग्नेटिक फील्ड आणि करंट. दिस इज राईट हँड थंब रूल. एवढेच थिअरी क्वेश्चन आहेत युनिट नंबर पूर्ण 1 मध्ये. आता राहील फक्त काय राहिलं, डेरिव्हेशन. एकदा नीट बघा, थोडी फास्ट घेतली मी. आणि राहिलं न्यूमेरिकल. त्या न्यूमेरिकलवरती व्हिडिओ बनवतो, ते व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला ते कन्फर्म न्यूमेरिकल सुटणार. आता याच्यामध्ये काय अडचणी असतील पटकन मला कमेंट करा. पेपरला 7-8 दिवस राहिलेत. ओके, चलो. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू.